पुणे शहरासह उपनगरांमध्ये दुपारपासून पावसानं विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आहे। मात्र घाट माथ्यावर आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस अजून देखील सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण जे आहे ते 90% अधिक भरलेलं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने खडकवासला धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे। मी बाबा भिडे पुलावरती आहे आणि बरोबर 5 वाजता जवळपास 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातील सर्व दरवाजे आता उघडण्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर नदीपात्रातली जी वस्ती आहे किंवा नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। खरं तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाचा जोर काही केला कमी होत नाहीये आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रातली जी चारही धरणं आहेत ती 90% अधिक भरलेली पाहायला मिळतात। त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर केला जातोय। 5 वाजता 45,000 क्युसेक पाणी सोडल्यानंतर ही अवस्था बाबा भिडे पूल परिसरातली पाहतोय। अगदी रस्त्यापर्यंत म्हणजे हा रस्ता जो आहे तो नारायणपेठ लगतचा रस्ता आहे आणि तिथपर्यंत आता पाणी यायला जी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते। प्रशासनाकडून देखील तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पोलीस कर्मचारी असतील, अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील ते या परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे प्रशासन देखील सज्ज आहे। काल रात्रीपासून खरं तर पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता आणि त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं होतं। सर्व ठिकाणी अनाउन्समेंट करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून होणार आहे। त्यामुळे आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे आणि आजचा रेड अलर्ट जो आहे तो तसाला तसा आहे आणि आता पुणे शहरातला पाऊस खरं तर विश्रांती घेतलेली आहे। मात्र खडकवासला धरणातून पुन्हा एकदा 5 वाजता 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।